बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूयात। आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रभागातील मतदार संख्येनुसार केंद्र वाढीवर भर देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे। काही जण अफवा पसरवतील की धरणगाव नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात निधी येणार आहे, मात्र 6 तारखेला आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे आता कुणालाही कोणतीही विकास कामांची प्रशासकीय मान्यता मिळणार नाही, असं मोठं वक्तव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। धरणगाव शहरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। कर्जत विकास आघाडीवरून शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरेंवर घणाघाती टीका केली आहे। राष्ट्रवादी हा दलालांचा पक्ष असून सत्तेसाठी ते कुणासोबतही युती करण्यास तयार असतात, असा आरोप आमदार थोरवे यांनी केला। हिंगोलीमध्ये आगामी नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केशव दुबेंसह अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मराठी भाषेबाबतच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाला मंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं। या प्रकरणावर कुणीही राजकारण करू नये, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक मुद्दाम राजकारण करत असल्याचं ते म्हटलं। निवडणुकांसाठीची मतदार यादी जाहीर झाल्यानंतर त्या संबंधित मुद्द्यांप्रकरणी न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असं सकृत दर्शनी मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांशी संबंधित याचिका तातडीनं निकाली काढा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते। या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठामध्ये दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची मागणी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी येत्या 6 नोव्हेंबरला मतदार यादी जाहीर होणार आहे। प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत त्यावर सूचना आणि हरकती मागवण्यात येणार आहेत। मत चोरीच्या आरोप प्रत्यारोपांमुळे यंदा मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात हरकती आणि सूचना येण्याची शक्यता वर्तवली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याच्या चर्चांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पूर्णविराम लगावलाय। अधिवेशनाची तयारी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। शेलार यांनी फडणवीसांना पप्पू ठरवलंय असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता। दरम्यान ठाकरेंच्या टीकेनंतर आपला बाण योग्य ठिकाणी लागलाय, असं सूचक वक्तव्य शेलार यांनी केलं। माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पायाला झालेल्या फ्रॅक्चरनंतर आता पुन्हा पायात एक लहान गाठ झाल्यानं उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। राणांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून डॉक्टरांनी 20 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठण आणि फुलंब्री या 3 विधानसभा मतदारसंघातील सुमारे 60,000 दुबार नावं असल्याची तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे। तक्रारींच्या अनुषंगानं तालुकानिहाय पडताळणीचं काम सुरू असल्याचा दावा जिल्हा निवडणूक विभागानं केलाय। जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं तब्बल 1550 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। कृषी विभागानं प्राथमिक अहवाल सादर केला असला तरी नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसानं जिल्ह्यात थैमान माजवलं होतं। या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जवळपास 29,050 हेक्टर शेतजमीन या पावसानं बाधित झाली आहे। मावळमध्ये नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पाऊस उघडायचं नाव घेत नाहीये। याच पावसामुळे भात पिकांच्या कापणीला अडथळा निर्माण झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलंय। पुणे नाशिक महामार्गाची वाहतूक सुरळीत सुरू असली तरी मंचरमधील ग्रामस्थांचं आंदोलन मात्र सुरूच आहे। पालकमंत्री घटनास्थळाला भेट देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिलाय। बिबट्याच्या प्रश्नावर मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। बैठकीला खासदार अमोल कोल्हे हे निमंत्रित असले तरी बिबट्याच्या समस्येबाबत मंचर येथील रास्ता रोको आंदोलनाला वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट न दिल्यानं कोल्हे या बैठकीला जाणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय। आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई इथे बंजारा समाजाच्या आरक्षण या महत्त्वाच्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली आहे। या बैठकीला समाजातील लोकप्रतिनिधी, विचारवंत तसंच उपोषणकर्ते यांना बोलावण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाण्यामध्ये कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा घालण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांच्या तपासात अनेक डिजिटल पुरावे आणि दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहेत। पोलिसांकडून या प्रकरणी आरोपींची विचारपूस सुरू आहे। लग्नाचा आमिष दाखवत तरुणीवर तब्बल 3 वर्ष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरात उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मनोहर लिंबाजी चव्हाण याला अटक केली आहे। न्यायालयानं त्याला 5 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।
पैठणच्या आडूळ येथील बस स्थानकावर सोमवारी दुपारी 2च्या सुमारास चार्जिंग बॅटरीचा स्फोट होऊन 74 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे। त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटीची बॅटरी दुकानात चार्जिंगला लावली होती, तेवढ्यात बॅटरीचा जोरदार स्फोट झाला। स्फोटामुळे बाजूला बसलेल्या मुक्ताबाई पिवळ गंभीर भाजलेल्या आहेत, तर त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। अलिबाग समुद्रात बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडल्याचं समोर आलंय। अलिबाग समुद्र किनाऱ्यापासून 15 किलोमीटर आतमध्ये सासवणे किनाऱ्यावर मृतदेह सापडलाय। शनिवारी संध्याकाळी पोहत असताना दोघे तरुण समुद्रात वाहून गेले होते। अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील मौजेमिरी इथे शासनाच्या जमिनीवर मिरी गावातील व्यापारी, बागायतदार आणि जमीनदारांनी अनधिकृत बांधकाम केलंय। हे बांधकाम काढण्याच्या मुद्द्यावरून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। पुण्याच्या राजगड तालुक्यातील पावेघाट रस्त्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला। यावेळी कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। महायुतीतील समन्वय समितीच्या सदस्यांची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीत पालिका निवडणुकीच्या तोंडावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने शक्य तिथे युती, तर जिथे शक्य नसेल तिथे एकमेकांविरोधात स्वबळाचा नारा देताना महायुतीमध्ये मात्र कुठेही कटुता येऊ नये याबाबत चर्चा होणार असल्याचंही कळतंय। तसंच तिन्ही पक्षात समन्वय राहण्यासंदर्भातही चर्चा होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंना नागपुरात महाएल्गार मोर्चा काढला होता आणि दरम्यान बुट्टीबोरी उड्डाणपुलावर धरणे आंदोलन करत चक्काजाम केल्याप्रकरणी 60 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। याआधी देखील बच्चू कडू आणि त्यांच्या समर्थकांवर हिंगणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। चक्काजाम केल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती आणि या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या व्हिडिओ चित्रीकरणावरून आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। राज्याच्या गृह खात्याने बुधवारी मुंबई पोलीस दलाच्या मेगा भरतीला मंजुरी दिली। या अंतर्गत 2024 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्यांच्या रिक्त पदांवर 2479 कॉन्स्टेबलची भरती करण्यात येणार आहे। मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधील गर्दी कमी करून गाड्यांची वेळबद्धता सुधारण्यासाठी बोरिवली ते विरार दरम्यान स्वतंत्र 2 मार्गिका उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आलाय। सुमारे 2184 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची कामं 2 वर्षांपूर्वी सुरू झाली असली तरी आतापर्यंत केवळ 18%च काम पूर्ण झाले। राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये यापुढे 70% जागा स्थानिकांसाठी राखीव ठेवणं आणि नोकर भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवणं असे 2 महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेले आहेत। राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे। विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नागरिक उड्डाण मंत्रालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। फ्लाईटने जाणाऱ्या प्रवाशांनी जर अचानक विमान तिकीट रद्द केलं तर तिकिटाच्या पैशांसाठी अनेक महिने वाट पाहावी लागायची। मात्र आता तिकीट रद्द केल्यानंतर अवघ्या 21 दिवसात प्रवाशांना तिकीट रिफंड मिळणार आहे। ठाणे बेलापूर मार्गावरील प्रवास आता सुपरफास्ट होणार आहे। या मार्गावर 3 उड्डाण पूल उभारण्याचं नियोजन नवी मुंबई महापालिका प्रशासनाने केलंय। या पुलांवर आणि अन्य कामांवर एकूण 900 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल राज्यांचे आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर झाले। या सचिवांनी भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर अनुपालन प्रतिज्ञापत्रक दाखल न केल्याबद्दल बिनशर्त माफी मागितली। मुंबईत वरळी पाठोपाठ आता नायगाव बीडीडी वासियांचं घरांचं स्वप्न पूर्ण होणार आहे। पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील 5 इमारती तयार झाल्या असून 864 कुटुंबांना लवकरच घराचा ताबा दिला जाणार आहे। मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच चावी वाटपाचा सोहळा आयोजित करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। 1 नोव्हेंबरपासून माथेरानची राणी सुरू होईल अशी अपेक्षा असतानाच मुहूर्त टळल्यानं पर्यटकांचा हिरमोड झालाय। 4 दिवसांपूर्वी या टॉय ट्रेनची चाचणी घेण्यात आली होती। ही चाचणी यशस्वी होऊन देखील अद्यापही ट्रेन सुरू झालेली नाही। माथेरानची टॉय ट्रेन प्रत्यक्षात धावणार तरी केव्हा असा प्रश्न पर्यटकांना पडलाय। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या मुख्य भिंतीतून आणि इतर ठिकाणाहून प्रति सेकंद 500 ते 700 लिटर पाण्याची गळती होते। यावर योग्य वेळी दुरुस्तीचे उपाय न केल्यास भविष्यात धरणाच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जाते।
मेट्रो 3 भुयारी मेट्रो मार्गिकेचा तिसरा टप्पा सुरू झाल्यानं मुंबईकरांकडून आरे कफ परेड गारेगार प्रवासाला पसंती दिली जाते। त्यानुसार ऑक्टोबर महिन्यात तब्बल 38,63,741 प्रवाशांनी मेट्रो प्रवास केलाय। तर 9 ऑक्टोबरपासून संपूर्ण मेट्रो मार्गिका सुरू झाल्यापासून अवघ्या 23 दिवसात 33 लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केलाय। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवाशांना 20 नोव्हेंबर रोजी त्यांच्या प्रवासाच्या योजना तपासण्याचा सल्ला देण्यात आलाय। कारण विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या 6 तासांसाठी बंद ठेवणार आहे, असं विमानतळ संचालक मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडनं म्हटलंय। दिवाळीत प्रवाशांनी एसटीला भरभरून प्रतिसाद दिलाय। छत्रपती संभाजीनगर विभागातून रोज सरासरी 1 लाखापेक्षा अधिक प्रवाशांनी एसटी बसलाच प्राधान्य दिलंय। दिवाळीच्या काळातील 12 दिवसात तब्बल 13,48,659 प्रवाशांनी एसटी बसनं प्रवास केला। राज्यमार्ग परिवहन महामंडळ आपल्या मालकीच्या जागांवर सौर ऊर्जा हब उभारणार आहे। त्यातून वार्षिक सुमारे 1,000 कोटी रुपये किमतीच्या म्हणजेच 300 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य आहे। उत्पन्नाच्या या नव्या स्रोतातून एसटीला स्वावलंबी बनवण्याचा उद्देश आहे। एसटी महामंडळातर्फे राज्यभर राबवण्यात येत असलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक या उपक्रमात मुंबई विभागानं पुन्हा एकदा स्वच्छतेचा मानाचा तुरा पटकावलाय। दुसऱ्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, दादर, कुर्ला, नेहरू नगर आणि परळ या बस स्थानकांनी प्रादेशिक पातळीवरचं स्थान मिळवलंय। केवळ 216 दिवसात 150 दशलक्ष टन माल लोडिंग पूर्ण करून दक्षिण पूर्व मध्य रेल्वेनं माल वाहतुकीमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे। रेल्वे प्रशासनाच्या दाव्यानुसार गेल्या 4 वर्षांच्या तुलनेत हा मोठा विक्रम आहे। पुणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्यासाठी महापालिकेनं ॲप आणलं। अभियंत्यांना कडक शब्दात आदेश दिले तरी देखील खड्डे कायम आहेत। त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजवण्यासाठी पथ विभागानं क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथकं तयार केली आहेत। यंदाच्या 12वी परीक्षेसाठी आता 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे। शिक्षण मंडळानं दिलेल्या मुदतवाढीमुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय। तसंच शाळांनी युडायस प्रणालीतून अर्ज भरावे अशी सूचना देखील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं सर्व शाळांना केली आहे। JEE मेन 2026 या इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये कॅल्क्युलेटरचा वापर करता येणार नाही, असं राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं स्पष्ट केलेलं आहे। संगणक आधारित परीक्षेत ऑन स्क्रीन स्टँडर्ड कॅल्क्युलेटर उपलब्ध असेल अशी माहिती पुस्तकातून नमूद होती। मात्र ही सुविधा JEE मेन 2026 साठी लागू नाही, असं NTAच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियानं सप्टेंबर 2025 मध्ये घेतलेल्या फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि अंतिम CA परीक्षांचे निकाल जाहीर केलेले आहेत। अंतिम परीक्षेमध्ये देशातून मध्य प्रदेशातील धमनोड येथील मुकुंद अग्रवाल अव्वल आलेला आहे। तसंच फाउंडेशन परीक्षेमध्ये चेन्नईमधील L राजलक्ष्मी आणि इंटरमिडिएट परीक्षेत जयपूरमधील नेहा खानवानी प्रथम आली आहे। पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाच्या मालकीच्या आणखी एका पुलाची दुरुस्ती मुंबई महापालिकेकडे सोपवण्यात आलेली आहे। आधीच विक्रोळी आणि वाकोला पुलाच्या सपाटीकरणाचं काम मुंबई महानगरपालिकेकडे दिलेलं असताना आता आरे पुलाच्या सपाटीकरणाचं कामही पालिकेवर सोपवण्यात आलंय। दरम्यान या पुलांच्या सपाटीकरणाचा खर्च पालिका MSRDC कडून वसूल करणार आहे। सविस्तर बातमी पाहूयात। एकीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असताना दुसरीकडे शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी विरोधकांच्या हाती आयतं कोलीत दिलंय। मराठी माझी आई आहे तर उत्तर भारत माझी मावशी आहे। आई मेली तरी चालेल, मात्र मावशी जगली पाहिजे अशी मुक्तफळं सुर्वेंनी उधळली। यावरून आता ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली आहे। मतांसाठी माय मराठीचा अपमान करत असल्याची टीका सुर्वेंवर केली आहे। मराठी मेरी मातृभूमि मेरी माँ है तो उत्तर भारत मेरी मौसी है। और एक बार माँ मर गई तो चलेगा, लेकिन मौसी मरना नहीं चाहिए, क्योंकि मौसी ज्यादा प्यार करती है। तो माँ से ज्यादा प्यार आपने मुझे दिया है। मराठी भाषेला आता येतानाच ऐकलं तर किती लाचार वक्तव्य केलं। मला माफी मागितली, पण माफी मागणं माफ करणं हे माझ्या हातात नाही आहे, हे आपल्या मराठी माणसांच्या हातात आहे। त्याच्यामुळे निवडणुकीतच कळेल त्यांना किती माफ केलं आणि नाही केलं। कुणाचंही वक्तव्य असेल हे आमच्या पक्षातल्या लोकांनी केलं असतं तरी लाजिरवाणं होतं। मी मराठी माणूस आणि बाहेरची लोक तुम्हाला निवडायला आली तर तुम्ही मराठी माणसाला बाजूला टाकणार, मरू दे।
अशी लोक हे आपली जुनी म्हण होती, ठीक आहे, पण तुम्ही आत्ता वापरताय ती. दरम्यान या वादानंतर प्रकाश सुर्वे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मराठी भाषा ही आमची मातृभाषा आहे, आमची मायमाऊली आहे आणि अनावधानाने माझ्या तोंडात शब्द गेला असेल म्हणजे मी हात जोडून माफी मागतो. कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असेल त्याची मी दिलगिरी व्यक्त. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. पोलीस कारवाईमध्ये मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगानं चौकशीचे निर्देश दिलेले आहेत. आयोगानं या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. 8 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. गुन्हे शाखेनं पवई ओलीस नाट्य प्रकरणात रोहित आर्याचा एन्काउंटर करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे, जितेंद्र सोनावणे आणि स्टुडिओ मालक मनीष अग्रवाल यांचा जबाब नोंदवलाय. घटनेदरम्यान रोहित आर्याला समजावणारे अधिकारी, स्टुडिओला भेट दिलेल्या कलाकारांसह तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी करून जबाब नोंदवण्यात येणार आहे. शेतकरी आणि खातेधारकांनी विविध योजनांमध्ये पोस्ट ऑफिस जमा करायला दिलेले कोट्यवधी रुपये नागपुरात परस्पर हडपण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोस्ट विभागात झालेल्या या घोटाळ्यात 2 डाकपालांचा समावेश आहे. शासकीय कंत्राटदाराला बिलं काढून देण्यासाठी 41,000 रुपयांची लाच मागणाऱ्या अमरावतीमधील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्याला एसीबीनं अटक केली आहे. रोहन पाटील हा अभियंता कुठल्याही कामाचे 2% टक्केवारी घेऊनच कंत्राटदारांचे बिल काढायचा आणि पैसे न दिल्यास रोखून ठेवायचा असा आरोप आहे. डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये देशभरातील नागरिकांकडून 3,000 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम लुटण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. अशी फसवणूक झालेल्यांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. सर्वोच्च अशी माहिती समोर येते. नितेश मेश्राम हत्याकांड प्रकरणात अजय अहिरकरसह 9 पोलिसांवर अमरावतीच्या फ्रेझरपुला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 8 पोलिसांवर पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. आरोपी नितेश मेश्रामचा पोलीस कोठडीमध्ये केलेल्या जबर मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता. नागपुरातील पिंटू हत्या प्रकरणात कुख्यात गुन्हेगार राजू भद्रे याची सुटका करण्यात आली आहे. राजू भद्रे याची सर्वोच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणीची छेड काढणाऱ्या मुलाला चोप देण्यात आला. वाहतूक पोलीस आणि दामिनी पथक तसंच क्रांती चौक पोलिसांच्या प्रयत्नातून तरुणीची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. 5 महिन्यानंतर मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघातात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 9 जून 2025 रोजी झालेल्या मुंबई लोकल रेल्वे अपघातात 4 लोकांचा मृत्यू झाला होता तर 9 लोक जखमी झाले होते. अपघाताचा 2 रेल्वे इंजिनियरवर ठपका ठेवण्यात आला असून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. कोल्हापुरातील कळंबा कारागृहात जिवंत काडतुसं सापडले आहेत. यामध्ये मोका प्रकरणी अटक असलेल्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर कारागृहात काडतुसं लपवून ठेवण्याचा उद्देश काय याचा तपास पोलीस करतात. शहापूरच्या चेरपोली परिसरात दुकानात बसलेल्या वयोवृद्ध महिलेची सोनसाखळी बाईकवरून आलेले चोरटे खेचून पळाले. यावेळी महिलेनं आरडाओरड केल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी या चोरट्यांना पकडलं. यामध्ये एक चोरटा फरार झाला तर दुसऱ्या चोरट्याला जमावानं चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. जळगाव शहर आणि परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात हवामानात सातत्यानं बदल होत असून कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत होतं. तर हवामानातील बदलांचा परिणाम शेती पिकं आणि फळभाज्यांवर होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमधील अमित बघेल या व्यक्तीनं सिंधी समाजाचं श्रद्धास्थान असलेल्या भगवान झुलेलाल यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली. सकल सिंधी समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन या घटनेचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. कारवाईची देखील मागणी करण्यात आली.